मागच्या वेळी मी मंत्री होतो त्यावेळी राजू दादांनी आमच्या गुलाबराव देवकर साहेबांनी सतीश अण्णांनी या जिल्ह्यातल्या अनेक कामात पुढाकार घेतला। तसं राजू दादांनी वरखेड धरणाच्या बॅकवॉटर मधल्या तामसवाडी गावाचं पुनर्वसन 3 वर्षापूर्वी आपण मंजूर झालं, अजून काम सुरू। आपण सरकारमध्ये असताना मंजुरी झाली। मुदखेडा ओठरे प्रकल्प भूसंपादन मोबदला आपण त्यावेळी मोठ्या प्रमाणात देण्याचं काम देखील राजदादांनी सांगितल्यावर आपण केलेलं होतं। आणि त्यामुळं मी आपल्याला विनंती करेन की असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जे प्रश्न आपल्या सगळ्यांनी सोडवण्याचं काम केलं पाहिजे। भिल्ल समाज आहे, आदिवासी समाज आहे, त्यांचे अनेक प्रश्न आहेत। या सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे दखल घेऊन त्यांना ममतेने चुचकारून त्यांच्या मागे उभा राहण्याचं काम देखील केलं। त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजात आपल्याकडे जसे आदिवासी समाज आहेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी थोडंसं गांभीर्याने हा प्रश्न घ्यावा। आपण MIDC मध्ये विकास नाही, उद्योग नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था आहे, येताना बिल्डिंग बघितली। संकल्पना आमदारांची नवीनच कार्यक्रम आहे। सतीशांना तुम्ही कार्यक्रमाचे होता, एवढी काम केली तर संकल्पना दिली आहे सौजन्य सरकारी पैशाने माझं, मी आता एवढे वर्ष आमदार आहे, कधीही सौजन्य संकल्पना असं केलंच नाही। तुमचे आमदार सौजन्य आणि संकल्पना देतात, हे अनफेअर आहे। त्या सरकारी अधिकाऱ्याने संकल्पना आणि सौजन्य शब्द घातले असतील ना, त्यांचा कार्यक्रम निवडून झाल्यापूर्वी रॉंग आहे। सरकारचे पैसे आहेत, सरकारची इमारत आहे, कंपाऊंड सरकारने बांधलेले आहे। त्या बाबांना जर दिले असतील 22 कोटी तसं लिहायची एवढी देणगी आहे, संकल्पना आमचं काही नाही। त्यामुळं हे गंभीर आहे। मनोप्रवृत्ती काय आहे हे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढीच विनंती करणार आहे, राजूदादांच्या मागे ठामपणानं तुम्ही सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे। महाविकास आघाडीच्या चर्चा सध्या चालू आहे। महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चर्चा अजून पूर्ण व्हायच्या आहेत, पण आमचा विश्वास आहे की आमचे सगळे लढवय्ये विधानसभेचे नेते आहेत या जिल्ह्यामध्ये, त्या सगळ्यांना लढण्याची संधी देण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहे।